मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये जे शिकणार आहे ना, हे वॉटर फिलिंग वर्क आहे। तर आपण आज वॉटर फिलिंग वर्कची एक डॉल केलेली आहे, छान अशी डिझायनर, तर ती आपण आज शिकणार आहे। तर तुम्ही जे मी काल शिकवलं तुम्हाला सिल्क थ्रेड धाग्याचं, तर तेच आपण आज सिल्क थ्रेड धाग्याचाच वापर करणार आहे आणि वॉटर फिलिंग स्टिच शिकणार आहे। तर ही वॉटर फिलिंग स्टिच आहे ना, तुम्ही समजा भरतीचं काम असतं, ही वॉटर फिलिंग स्टिच जी आहे ना, ही रिकामी जागा भरायचं काम करते बघा। तर ही स्टिच आहे ना, करायला फार सोपी आहे, चेन स्टिचच आहे, पण ही वॉटर फिलिंग असते, अशी 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 पूर्ण अशी एकत्रित डिझाईन असते। ही आपण जी डॉल केलेली आहे तिच्या लेहंग्यामध्ये टाकलेली आहे। तसंच आपण समजा असा गळा जर केला तर गळ्याच्या दोन चेन स्टिचच्या मध्यभागी पण आपण ही वॉटर फिलिंग स्टिच टाकू शकतो। जर तर बघा तुम्ही ना, हे वर्क आहे ना, हे करायला फार सोपं आहे आणि आपण सिल्क थ्रेडमधनं जे शिकलो फेदर वर्क, जो मोराचा पिसाचा टाका करतो आपण ॲक्च्युली जो आहे ना, मोराच्या पिसाचा टाका नाही केला, पण एक त्या टाईपमध्ये थोडंसं मी तुम्हाला बेसिक शिकवलं। तर आपण बघा ते फेदर वर्क झालं। आज जे आपण शिकणार आहे हे वॉटर फिलिंग वर्क आहे। तर तुम्ही ना काय करा माहिती आहे का, ते जे मी शिकवते ना तेच व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण तुम्ही ना व्हिडिओ जर स्किप करता बघितलं तर तुम्हाला जे मेन मुद्दा आहे तो सुटून जातो आणि मग तुमच्या लक्षात येत नाही की आपल्याला काय करायचं आहे। तर बघा आपण आज जे शिकणार आहे हे आपलं जे आहे हे बेसिक आहे। याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स अजून घेणार आहे, कारण अजून आपल्याला महिना पण नाही झाला, जर कंप्लीट जर विचार केला तर पूर्ण 30 दिवस पण नाही झाले आपण म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करून। तर बघा तुम्ही आहे ना, जे आपण शिकवतो ना, हे बेसिकपासनचे जे व्हिडिओ आहे, काही जणांना जर समजा काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मग व्हिडिओ आहे ना आपण सर्व टाकलेले आहे। मी सुईचा व्हिडिओ पण थोडाफार तुम्हाला बेसिक माहिती दिलेली आहे, पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। तर चला मग आज आपण जे शिकणार आहे हे वॉटर फिलिंग वर्क आहे। नाव लक्षात ठेवा, आपण जे केलं ते फेदर वर्क आणि आता जे शिकणार आहे हे वॉटर फिलिंग वर्क। आपण हँड एम्ब्रॉयडरीचे काही फुलांचे प्रकारही शिकलेलो आहे, बरोबर आहे ना। तर तुम्ही हे सर्व लिहित चला आणि लक्षात ठेवत चला की आपण काय काय बेसिक, आणि काही जर सुटलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मग आपण ते शिकवण्याचा प्रयत्न करू। आपण एका ताईची कमेंट आलेली आहे की देवी कशी काढतात मोबाईलवरून, जसं की आपण कृष्ण काढला, तर मी तोही व्हिडिओ लवकरच व्हिडिओ अपलोड करेल बघा। पण त्यासाठी ना आपण जे आता जे आपण शिकून राहिलेलो आहे ते शिकून घ्या आणि तुमच्या कमेंट माझ्या लक्षात आहे, मी नक्की तुम्हाला तोही दाखवेल। तर चला मग आपण आता व्हिडिओमध्ये डॉल वगैरे कशी काढायची कशी नाही ते सर्व बघणार आहे आणि स्टेप बाय स्टेप करणार आहे। आपण एका व्हिडिओमध्ये सर्व काही एकदम नाही टाकू शकत, तर याचे आपण 2 किंवा 3 व्हिडिओ करूया, जसे की आपण कृष्णाच्या डिझाईनचे केलेले आहे। तर चला मग आज आपण आता तेवढी डॉल करून घेऊया। तर बघा आपण आहे ना, आता मोबाईलवरची डिझाईन जी आहे डॉलची, ही बघा आपण मोबाईल असा कपड्याच्या खाली ठेवलेला आहे आणि ही डिझाईन आहे ना, जशी आपण कृष्णाची डिझाईन काढली होती तशीच आता आपण ही जी डॉल आहे ही काढून घेणार आहे बघा। तर बघा आपण पहिले जो आहे ना वर जो आपला केसांचा भाग आहे तो काढणार आहे, मग त्याच्यानंतर चेहरा काढायचा आणि तिथून तर समजा कमरेपर्यंतचा पोर्शन आपण काढून घ्यायचा आणि मग खालचा जो पोर्शन आहे ती स्क्रीन थोडी मोठी करायची आणि तो तिथे बरोबर मॅच करायचा आणि तो काढून घ्यायचा। तर तुम्ही ही डिझाईन आहे ना मी कशी काढते हे व्यवस्थित बघा, व्हिडिओ स्किप न करता। आणि बघा लक्ष ठेवा, कारण काय माहिती आहे का, मोबाईलची जी स्क्रीन आहे ही टच झाली की थोडंसं त्याला बघा आकार लगेच चेंज होतो, तर तो आकार आहे ना व्यवस्थित कसा मॅच करायचा आणि डिझाईन कशी काढायची असा हा पूर्ण व्हिडिओ आहे। तर बघा, आणि त्याच्यानंतर जो आहे ना, हे बघा आता खाली आपण जो वरचा जो काही भाग आहे तो आपल्याला बघूनच काढावा लागतो, कारण काय आहे प्रत्येक जो पोर्शन असतो ना, काही कुठे हात वगैरे असा एकदम मॅच नाही होत, तर त्यामुळे स्क्रीन बघा थोडी टच केली की ती पण हलते बघा चित्र। तर त्यामुळे तुम्ही आहे ना व्हिडिओ व्यवस्थित बघा स्किप न करता।
तर बघा आता ही जी आपण खाली जो घागरा आहे हा बघा आपण व्यवस्थित वर कमरेच्या तिथे कमरेचा भाग मॅच करायचा आणि घागरा व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि थोडासा जर आपल्याला पूर्ण व्यवस्थित नाही जमलं तर मग मोबाईल हातामध्ये ठेवायचं आणि घागऱ्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा। कारण काय आहे थोडंसं आपल्याला आपण जे काही शिकतो ना, फॅशन डिझायनिंग असू द्या, आरी वर्क असू द्या, याच्यासाठी आपल्याला ड्रॉइंग पण येणं महत्त्वाचं असतं बघा। थोडंफार आपल्याला आकार उकार आले पाहिजे। तर त्यासाठी बघा आपण ब्लाऊजचे जे गळे आहे याला आकाराला फार महत्त्व आहे, याच्यामध्ये स्लीवच्या आकाराला महत्त्व आहे, कटोरीच्या आकाराला महत्त्व आहे। हे सर्व काही आकारावर डिपेंड आहे। त्याच्यासाठी तुम्हाला आकार वगैरे व्यवस्थित काढता आले पाहिजे। तर बघा हा आपण घागरा जो आहे ना हा हातानेच आता थोडासा ड्रॉ करून घेतलेला आहे। तर बघा आता आपण ही जी डॉल आहे ना हिला आपण साधं गोल्डनच्या धाग्याने चेन स्टिच करून घेणार आहे। तर आपल्याला हिला पूर्ण आहे ना गोल्डनच्या धाग्याने सर्वी म्हणजे ही जे पूर्ण डॉलची डिझाईन आहे ही पूर्ण आपल्याला गोल्डनच्या धाग्याने चेन स्टिच करायची आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ही डॉल चेन स्टिच करून घेऊया। मग उद्याच्या व्हिडिओमध्ये याला आपण वॉटर फिलिंगचं जे वर्क आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते। तर त्याच्यासाठी तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा। आज आपण हे पूर्ण डॉल कंप्लीट करून घेऊया।
तुम्हाला जर ही डॉल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायची विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे डॉल पूर्ण करून घेऊया। धन्यवाद। गेट आलेच नाही। याच्यामध्ये आता आपण जे आहे ना आपलं वॉटर फिलिंग वर्क तर ती डिझाईन ड्रॉ करून घेणार आहे पूर्ण लेंग्यामध्ये। हे बघा ह्याला वॉटर फिलिंग वर्क म्हणतात। अशी स्टिच असते बघा ती। तर ही आपल्याला या डॉलमध्ये पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करून ही डिझाईन कशी काढायची ते बघणार आहोत। तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा।